वेळ आलेली आहे। आमचं म्हणजे ग्रामीण भागात सर शहरात तरी जाणवत नाही, ग्रामीण भागात ती इतकी भयानक विदारक परिस्थिती आहे। लाखो पोरं नैराश्यात गेलेले, हजारो आत्महत्या होते, याच्यासाठी कोणीच तारणहार नाही। अरे हे जे आमदार खासदार एखादा नेता होतो ना, याला लगेच जर एखादा चॉकलेट तुकडा टाकला ना की हा लगेच मराठा समाजाला सोडून गेलेला, असे कित्येक संघटनेवाले गेलेले, कित्येक नेते गेलेले। पण मनोज जरांगे पाटील यांना कोट्यावधीच्या ऑफर बी आल्या असतील, पण मनोज जरांगे पाटील यांनी बघितलं की आपल्याला याची गरज नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे मॅनेज झाले नाही। असा कोहिनूर हिरा मिळाल्यामुळे मराठ्यांना एक आशा जागृत झालेली आहे, पल्लवित झालेली आहे। आता काहीतरी होईल, आता तरी आरक्षण मिळेल, हा त्यांना विश्वास आहे। हे नवनाथ वाघमारे असेल, त्यानंतर हे बाकीचे लोक जे वकील असेल, हे सगळे ऍक्टिव्ह होतात लगेच, म्हणजे कुत्रे सुटल्यासारखे जरांगे पाटलांवरती तुटून पडतात। नेमके यांना सुपाऱ्या पोहोचतात, यांना हप्ते पोहोचतात का काय, यांना भाडोत्री याच्यावर ठेवलेलं असेल। जेव्हा निवडणुका येतात तशा भंगार भोंगार बी संघटना तुम्ही पाहत असाल, आम्ही संस्थापक आहे, अमुक आहे, तमुक आहे, आमचं इतकं हे तितकं ते। निवडणुकीत जसं त्यांचं हे होतं तसं कुणाच्या विरुद्ध जर कुणाला लावायचे तर काही भटके कुत्रे पाहिल्या जातात, त्यातले हे काही पिलावळ आहे, तसे यांना धरून आणल्या जाते, यांना पॅकेज दिलं जाते। 1000 रुपये रोज, 2000 रुपये किंवा 500 रुपये रोज, असे रोजाने काही सालाने ठेवलेले असते। आपल्याकडे सालदार जसे असते ना, तसे हे काही सालाना ठेवलेले असते। काही तर ती एक भाज्याकडे पाहून जिलेबी मागणारा तो सालाना होता, पण आता मला वाटतं त्याला थोडस गॅप दिलेला आहे। आणि हे 2 आलेले आहेत, यांना 1500 रुपये रोज, यांना फक्त मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या विरुद्धच बोलण्यासाठी। तुम्ही बघा, कित्येक पत्रकारांनी आजपर्यंत शेकडो पत्रकारांनी या दोन कुत्र्यांची नावं घेऊन प्रश्न विचारलेले। जरांगे पाटील म्हणले मला वरचे प्रश्न विचारा, हे कोण आहे, मी यांना ओळखत नाही, यांना कधीच त्यांनी महत्व दिलेलं नाही। पण मीडियामध्ये काय होतंय की ते विरोधात बोलल्यामुळे त्यांना थोडीशी हवा भेटते। या आशयाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जरांगे पाटील यांची उंची जी आहे ती मोदी साहेब, फडणवीस साहेब, शरद पवार साहेब यांच्या सारखे दर्जाचे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे। आणि हे जे खालचे भटके कुत्रे ना, त्यांच्यासाठी आम्ही आहे। मग मुंबईला